हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब व्लॉग. तर सोलापूर दर्शनचा आजचा दिवस आहे दुसरा आणि आता आमचं पंढरपूरमधून चेकआउट झालं आहे. इकडे बालाजी टूर्सवाल्यांनी सगळ्यांसाठी चहा आणि बिस्किटची सोय केली होती आणि आता आम्ही निघालो आहे सोलापूरमधल्या एक प्रसिद्ध मंदिराचे दर्शन घ्यायला. आता आम्ही पोचलो आहोत आणि हे मंदिर आहे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर सोलापूर. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. इकडे काही खरेदीसाठी दुकाने सुद्धा आहेत. इकडून तुम्ही पूजेसाठी नारळ, फुलं किंवा हार घेऊ शकता. मंदिरात जाण्यासाठी हा मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इकडे चारी बाजूंनी पाण्याने वेढलेलं असं सुंदर मंदिर आहे. तर सिद्धेश्वर मंदिर हे सोलापूरच्या मध्यभागी भुईकोट किल्ल्याजवळ एका तलावाच्या बेटावर वसलेले आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण आता आहे ना सोलापूरमध्ये आलो आहोत. सोलापूरच्या बरोबर मधोमध सिद्धेश्वराचं हे मंदिर आहे. चारी साईडला संपूर्ण तलाव आहे आणि मध्ये महादेवाचं जागृत स्थान आहे. सिद्धेश्वर महाराज जे होते ना ते जन्मताच मुके आणि बहिरे होते. त्यांनी संपूर्ण सोलापूरमध्ये 68 शिवलिंग स्थापन केलेत, बरोबर. आणि त्याच्यानंतर सोलापूरची भरभराट व्हायला सुरुवात झाली. जागृत देवस्थान आहे. सगळ्यांनी एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे, आतमध्ये जागृत समाधी आहे. रिपीट करतो, समाधी बरोबर फोटो नाही घ्यायचा आहे. समाधी बरोबर फोटो घ्यायचा नाही. समाधीचा फोटो घेऊ शकता, समाधी बरोबर स्वतःचा फोटो घ्यायचा नाहीये. आधी समाधीचं दर्शन, नंतर मंदिर आहे बाजूला, मंदिराचं दर्शन आणि पुन्हा रिटर्न. आतमध्ये वॉशरूम पण आहेत, वॉशरूमला जाऊन या. इथून निघाल्यानंतर 15 मिनिटांनी नाश्ता आहे. ओके, मिसळ पाव आहे. हे बघा, झाड एकच आहे पण त्या झाडाच्या वर पिंपळाचं पण झाड आहे. खूप अतिशय वेगळं, तुम्हाला कुठेच बघायला नाही मिळणार. म्हणजे ह्यांची बॉन्डिंग बघा काय आहे एकमेकांबरोबर. हा, खूप वेगळं तुम्हाला ही गोष्ट बघायला मिळेल. सोलापूर शहरातील सिद्धरामेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थळ आहे. हे मंदिर श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या समाधी स्थळावर उभे आहे, ज्यांनी 11व्या शतकात इकडे समाधी घेतली होती. श्री सिद्धरामेश्वर हे लिंगायत पंथाचे प्रमुख संत होते आणि त्यांचे 68,000 वचन प्रसिद्ध आहेत. सिद्धेश्वर महाराजांनी सोलापुरात 68 शिवलिंगांची स्थापना केली होती. त्यापैकी 16 शिवलिंगे या मंदिरात जागोजागी पाहायला मिळतात.
श्री सिद्धरामेश्वर हे भगवान शंकर आणि विष्णू यांचे रूप मानले जाते आणि श्री सिद्धरामेश्वर यांना सोलापूरचे ग्रामदैवत असे मानले जाते. श्री सिद्धरामेश्वर यांची शिवयोगी संगमरवरी समाधी इकडे आहे. या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्य मंदिरात दर्शनासाठी जायचे आहे. तर हे आहे मुख्य मंदिर. सुंदर आणि रेखीव काम केलेला मंदिराचा कळस तुम्हाला इकडे बघायला मिळतो. आता आपण जाऊया गाभाऱ्यात. श्री सिद्धरामेश्वर यांच्या शिकवणुकीने व उपदेशाने प्रेरित होऊन एका तरुण कुंभार कन्येने त्यांच्याशी लग्नाची इच्छा व्यक्त केली. पण श्री सिद्धरामेश्वर हे ब्रह्मचारी असल्याने त्यांनी या लग्नास नकार दिला व त्यांच्या योगदंडाशी लग्न करण्यास सांगितले. हाच प्रतिकात्मक विवाह सोहळा दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणून मकर संक्रांतीच्या काळात साजरा केला जातो. नंदी ध्वज हे विवाहासाठी प्रतिकात्मक वर व वधू मानले जातात. दरवर्षी साधारणपणे 14 जानेवारीच्या आसपास हा सोहळा पार पडतो. याच काळात 15 दिवसासाठी सिद्धेश्वर जत्रेचे आयोजन केले जाते. याच यात्रेला गड्डा जत्रा असेही संबोधले जाते. मुख्य गाभाऱ्यात तुम्हाला श्री सिद्धरामेश्वर यांच्या चांदीचे मूर्तीचे दर्शन घ्यायला मिळते. मंदिराच्या आवारात एक तलाव आहे. या तलावाला सिद्धेश्वर तलाव असे म्हटले जाते. या तलावाची खोदणी संत सिद्धरामेश्वरांनी दुष्काळ व पाण्याच्या टंचाईचा सामना करण्यासाठी 12व्या शतकात करून दिली होती. अशा प्रकारे आम्ही श्री सिद्धरामेश्वर मंदिरचे दर्शन घेतले. तुम्हीही कधी सोलापुरात आला तर या मंदिरला नक्की भेट द्या. खूप सुंदर असं मंदिर आहे. आता आम्ही अक्कलकोटसाठी निघालो आहोत आणि रस्त्यातच बालाजी टूर्सवाल्यांनी त्रिनेत्र हॉटेलमध्ये नाश्त्याची सोय केली होती आणि इकडे मिसळ पाव हा नाश्ता आम्ही केला. खूप टेस्टी असा नाश्ता झाला. आता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये मी अक्कलकोटचं दर्शन दाखवणार आहे. सो स्टे ट्यून अँड थँक यू फॉर वॉचिंग.